तिळात मिसळला गूळ त्याचा केला लाडू आणि मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे संक्रांत आणि घरातलं सगळं आवरून देवपूजा वगैरे करून आम्ही अंजलीच्या घरी गेलो. तर त्यांच्याकडे सुगडे पूजायची प्रथा असते मराठवाड्यामध्ये आणि वाणाची ओटी भरतात. ते म्हणजे शेतातला शेतातलं जे पीक असतं, व्हेजिटेबल असतात ह्या सीझनमधले, ते सगळे ओटीमध्ये देतात. ते बायकांना बोलवतात आणि त्याच्यासाठीच मिली आणि मी वरती गेलो तिच्या घरी. आणि ओटी भरून झाल्यावरती अजून एक प्रथा असते त्यांच्याकडे, चुडा बसवणे म्हणून. तर त्याच्यामध्ये असं बांगडी तिने गॅसवरती अशी मोडली आणि मग मोडून मग हातात घालताना ती जोडायची असते बांगडी, अशी पण प्रथा असते त्यांच्यामध्ये. तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आमच्याकडे संक्रांतीला पुरण बनवतात, तिळगुळ आणि पुरण बनवतात आणि तिळाने आंघोळ करतात सकाळी. ते ज्याच्या त्याच्याकडची पद्धत असते, असं काही नसतं. तर मग जेवण केलं आम्ही. मिलीच्या पप्पांचं आज ऑफिस होतं त्याच्यामुळे मग आम्ही तेच खाल्लं, त्यांनी जे टिफिनला नेलं होतं ते. मग दुपारून मग मंदिरात जायचं होतं म्हणून आज मी संध्याकाळचा स्वयंपाक दुपारीच केला. त्याच्यामध्ये बटाटे आणि वांग्याची भाजी बनवली, मिक्स व्हेज. आणि पुरण जास्त आवडत नाही मिलीच्या पप्पांना, मग मी एकटीसाठी काय बनवायचं म्हणून मी नाही बनवली पुरण. आणि पुरी आणि बटाटे वांग्याची भाजी आणि खीर बनवली होती दुपारी. तर त्याच्यामध्ये वांगे आणि बटाटे, थोडेफार वटाणे होते ते टाकले मी. ते चांगले धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडीशी कापलेली लसूण टाकली. त्याला चांगलं तळू दिलं आणि त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि धनिया पावडर टाकली थोडीशी. त्याच्यानंतर इकडे खीर बनवायला घेतली. तर खीर आम्ही वेगळ्या पद्धतीने बनवतो. भाताला म्हणजे भात बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये, त्याची खीर बनवतो. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी बारीक केलेलं खोबरं टाकायचं थोडं जास्त तूप घालून. तर ते भाजू द्यायचं चांगलं आणि मग त्याच्यानंतर तो भात जो बारीक केलेला असतो तो टाकायचा. त्याला पण चांगलं शिजू द्यायचं. मग त्याच्यानंतर दूध टाकायचं. दूध मी इकडे सायसकट टाकून दिलं होतं आणि ते उकळलं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे. आणि एक बदाम मिक्स म्हणून पॅकेट मिळालं होतं, ते घेऊन आली होती मी दुकानावरून, ते पण टाकलं त्याच्यात. त्याच्यानंतर घरच्या देवांना नैवेद्य दिलं आम्ही आणि मग मंदिरात गेलो. मंदिरात पण नैवेद्य दिला आणि तिथे एक छोटंसं वासरू होतं गाईचं, त्याला पण नैवेद्य दिलं आणि मग घरी आलो. संध्याकाळच्या वेळेला मग मूग भजी बनवली होती मी. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आणि तर असा होता आमचा दिवस संक्रांतीचा. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.